भारत माता की जय. 1942 ते 1947 हा अत्यंत संवेदनशील काळ होता. संपूर्ण भारतभर वंदे मातरम, जय हिंद, सायमन परत जा अशा ब्रिटिश शासनाविरुद्ध अशा घोषणा आबालवृद्ध, स्त्रिया, मुलं देत होती. दररोज प्रभात फेरी, व्याख्याने, वर्तमानपत्रातील अग्रलेख यामुळे जनप्रबोधन होत होते. ब्रिटिशांची स्वातंत्र्यवीरांच्या क्रूरतेची वागणूक यामुळे सामान्य जनतेला, अगदी शालेय मुलांना सुद्धा कळून ती अगदी चिडीने, रागाने पेटून उठली होती. त्यातच 9 सप्टेंबर 1942 महाराष्ट्रातील खानदेशमधील आणि गुजरात मध्य प्रदेश यांच्या सीमेवर जवळील नंदुरबार, आता एक लहानसा तो तालुका धुळे जिल्ह्यातील, शाळेची दप्तरं घेऊन मुलं शाळेत जात होती. प्रभात फेरी माणिक चौकात म्हणजे अगदी गावाच्या मध्यावर आली होती. ब्रिटिशांनी जे वंदे मातरम, जय घोषणा, जय हिंद या घोषणा देत होते त्यांना दडपून टाकण्याचा प्रयत्न केला. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी सैनिकांना बंदुकी रोखण्याची आज्ञा दिली. प्रभात फेरीतील महिलांवर त्या रोखल्या गेल्या आणि त्यावेळी अवघ 15 वर्ष वय असलेल्या शिरीषकुमार मेहता, शशीधर केतकर, घनश्याम दास, लालदास शहा, धनसुख लालवानी हे सामोरे गेले आणि म्हणाले, बांगड्या भरल्यासारखे स्त्रियांवर काय बंदुका रोखता? हिम्मत असेल तर आमच्यावर गोळी झाडा. निष्ठुर ब्रिटिशांनी खरोखरच गोळ्या चालवल्या. शिरीष आणि त्याचे 4 साथीदार हुतात्मा झाले. बालस्वातंत्र्य सैनिक कोसळल्यावर आंदोलन अधिकच तीव्र झालं. नेताजी सुभाषबाबू हे शिरीष कुमारचे दैवत होते. नंदन नगरीत माणिक चौकात हे बालकुमार हुतात्मा झाले. तेथे त्यांचं स्मारक आजही आपल्याला बघायला मिळतं. भारत माता की जय.